मुलीला न्याय मिळेपर्यंत भेटायला येऊ नये, नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांची विनंती. तर मुलीच्या वडिलांच्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आभार. नसरापूरच्या नराधमाला कठोर शिक्षेसाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. तर भोरमध्ये आज कडकडीत बंद. नाशिकच्या TCS प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. शीरखुर्मा आणि थंड पेयातून गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची सूत्रांची माहिती. पश्चिम बंगालसह 5 राज्यांचा सत्ताधीश उद्या ठरणार. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचाही निकाल. महानिकालाचं महाकव्हरेज माझावर. पुढे काय होईल सांगता येणार नाही, ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय जाधव यांचं वक्तव्य. चर्चांना उधाण, तर चर्चेतून मार्ग काढण्याचा राऊतांना विश्वास. यवतमाळच्या चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट. मृत्यू उष्माघातामुळे नव्हे, डॉक्टरांची माहिती. तहानेमुळे मृत्यू झाल्याचा संशय. दिल्लीत गुरुग्राममध्ये एकाच घरात मिळाले 5 जणांचे मृतदेह. पतीनंच पत्नी आणि 4 मुलांची विष पाजून हत्या केली. 5 जणांना मारल्यानंतर पित्याकडून आत्महत्येचा प्रयत्न. दिल्लीत भल्या पहाटे अग्नितांडव. 4 मजली इमारतीच्या आगीत 9 जण होरपळले. 80 जवानांच्या 5 तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात. हिंगोली, बीड, धाराशिवमध्ये अनेक पेट्रोल पंप इंधनाविना बंद. कॅन घेऊन वाहन चालक रांगेत. तर बीडचे नागरिक पेट्रोलसाठी धाराशिवमध्ये. पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील नसरापूर इथं 4 वर्षांच्या चिमुकलीवरती झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या प्रकरणामधील पीडित मुलीवरती काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान या प्रकरणामधील आरोपी भीमराव कांबळेवरती याआधी देखील 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी भीमराव कांबळे याच्यावरती 1998ला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तर 2015ला विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र दोन्ही गुन्ह्यांमधून त्याची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपी भीमराव कांबळे यानं 24 जुलै 2015ला घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. आणि एवढंच नाही, तर विरोध केल्यावरती त्या मुलीला कोयत्यानं मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यानंतर कांबळेवरती पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र 4 मे 2019ला पुण्याचे विशेष आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश AV रोट्टे यांनी भीमराव कांबळेची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. दरम्यान नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये, नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांनी अशी विनंती केलेली आहे. मुलीला न्याय मिळेपर्यंत भेटायला येऊ नका असं वडिलांनी म्हटलेलं आहे. तर पुढारी येऊन फोटो काढून राजकारण करतायत असं देखील त्यांनी म्हटलंय. आता मी अस्थि विसर्जनासाठी देहू येथे आले असताना माझ्या घरच्यांकडून मला फोन आला मित्रांचा की इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत. तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये, एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे. आणि दरम्यान यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि CPंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते. ते लोकही कोण आहेत हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाही आहे. मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभे राहू. आता त्याचे जुने गुन्हे देखील काय आहेत हे शोधून काढले जातील. कोणी लॅप्सेस ठेवले होते का ते देखील बघितलं जाईल.
दरम्यान नसरापूर घटनेबाबत सरकारनं आपल्या अपयशाबाबत जनतेची माफी मागावी, या प्रकरणामध्ये सरकारवरच गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे. खरं म्हणजे या सरकारला जनतेने ताब्यात घेतलं पाहिजे. आरोपीला काय, आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये, अशा प्रकरणामध्ये या राज्याचं गृहमंत्रीच आरोपी असायला पाहिजे. या राज्याचं पोलीस आरोपी असायला पाहिजे. ज्या पद्धतीने सरकार चालवलं जात आहे किंवा पोलीस चालवले जात आहे, ते पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहे. आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. या सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. तुम्ही कोणाकोणाचे एन्काउंटर करा, हे सरकारच नालायक आहे. पुण्यातील नसरापूरमधील चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे. हे कृत्य केवळ घृणास्पद नाही, तर बालकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असून समाजाच्या सुरक्षा यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतं, असं महिला आयोगानं म्हटलंय. या प्रकरणामध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं दखल घेऊन तपासावरती देखरेख ठेवण्याचं आवाहन देखील महिला आयोगानं केले. पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य आणि नुकसान भरपाई मिळावी, पोक्सो कायद्याअंतर्गत दोषारोपपत्र दाखल व्हावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जलद गतीनं सुनावणी व्हावी, असा आग्रह आयोगानं धरलाय. आणि अखेर नसरापूर घटनेची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं दखल घेतली आहे. आरोपीला कायद्याच्या चौकटीमध्ये जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारस करणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पुराणिक यांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये न्यायप्रक्रिया जलद गतीनं पार पाडावी, यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची शिफारस करणार असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवण्याची शिफारस करण्यात येईल, असं देखील संजय पुराणिक यांनी म्हटलंय. नसरापूर येथील बालिकेसंदर्भात घडलेली घटना दुर्दैवी व संतापजनक आहे. आरोपीला जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी आयोग शासनाला शिफारस करणार आहे. आयोग शासनाकडे विशेष सरकारी वकील नियुक्तीबाबत प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून पीडितास व कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी शिफारस केली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अत्याचार आणि खुनाच्या सलग 2 घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरती विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. चाकणजवळच्या बिरदवडी इथं 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर चाकण पोलिसांनी परप्रांतीय आरोपी अरुण गयाप्रसाद मिश्रा याला ताब्यात घेतलेलं आहे. काल दुपारी 3च्या सुमारास घरात कोणीही नसल्यामुळे पीडित मुलगी ही घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती. मुलगी एकटी असल्याचं पाहून आरोपीनं घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करत तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीनं तिथून पळ काढल्यामुळे ती बचावली. तिनं याबाबत सांगितल्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली, तर आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. बातमी आहे बीडमधून. नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीडच्या केज तालुक्यामध्ये युसुफ वडगाव या गावामध्ये घडली आहे. 54 वर्षीय नराधम आजोबानंच आपल्याच अवघ्या 3 वर्षांच्या नातीवरती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये आरोपी आजोबाविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास हा सध्या पोलीस करतायत. पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी इथं पर्यटकांवरती मधमाशांनी हल्ला केलाय. जवळपास 100 पर्यटकांना मधमाशांनी सावा घेतलेला आहे. यामध्ये एक महिला पर्यटक गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याआधी देखील या ठिकाणी अशीच घटना घडलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरच्या या वेरूळ लेण्यांमध्ये पर्यटकांवरती मधमाशांनी हल्ला केलेला आहे. पुढची बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये फोटो काढण्याच्या नादामध्ये महिलेचा पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेहडी बंधाऱ्यावरती पती समोरच फोटो काढत असताना बंधाऱ्याचा काठ हा समजून न आल्यामुळे महिला पाण्यामध्ये पडली आणि तिचा मृत्यू झालाय.
मोबाईलवरती फोटो काढत असताना ही दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये गंभीर आणि चिंताजनक प्रकार घडलाय. सफाईच्या नावाखाली कुंपणाजवळील गवत जाळताना 50 वर्ष जुनी झाडं ही आगीच्या भक्ष्यस्थानी घालत जात असल्याचा आरोप हा पर्यावरण प्रेमींनी केलाय. तर मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचं समोर येत होतं. गवताला जाणीवपूर्वक आग लावली जात असल्यामुळे त्याचा फटका हा मोठ्या आणि जुन्या वृक्षांना बसतोय आणि परिणामी अनेक मौल्यवान वृक्ष आगीमध्ये जळून जात आहेत असं निदर्शनास आलंय. जबाबदार अधिकाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा आणि त्याचबरोबर विद्यापीठ परिसरामधील झाडांचं संरक्षण करावं अशी मागणी आता जोर धरते आहे. आणि याबाबत कृषी विद्यापीठ प्रशासनानं मात्र मौन बाळगलेलं आहे. आम्ही मागे 27 तारखेला मी जेव्हा वॉकला आलो होतो तेव्हा मला निदर्शनास आले की कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग लावून दिलेली आहे. आणि ही आग लावून दिल्यानंतर ह्यांनी कुठल्याही प्रकारे हे मोठे मोठे 50 वर्ष जुनी झाडे वाचतील यांची काळजी घेण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला आहे. आणि ही पहिली घटना नाही आहे, मी जिम्मेदारीने बोलत आहे. हे नेहमीच आम्हाला अशा आगी आढळून येतात आणि आम्ही त्या विझवतो सुद्धा. तेव्हा छोटी मोठ्या प्रमाणावर हानी होती, पण ह्यावेळेस जी हानी झाली ती खूप मोठी हानी झाली. आणि त्या हानीसाठी मी 27 तारखेला मग कृषी कुलगुरूंना निवेदन दिलं आहे, ह्या आगीची चौकशी करा. भंडारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावलाय. कापणीला आलेलं उन्हाळी भात पीक या पावसामुळे जमीनदोस्त झालेलं असून बळीराजा आता मोठ्या संकटामध्ये सापडलाय. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे. तर याच शेतशिवारामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी. पाहूयात. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि हातातोंडाशी आलेला कापणी योग्य धान पीक अक्षरशः लोंबी भरलेला धान पीक अक्षरशः जमीनदोस्त झाला. तुमसर तालुक्यात नव्हे तर मोहाडी तालुक्यात सुद्धा अवकाळी पाऊस बरसला आणि यामध्ये अशा पद्धतीनं भात पीक जमीनदोस्त झाल्याचं चित्र बघायला मिळतं. या 2 दिवसामध्ये हे कापणीला आलेलं भात पीक असं जमिनीवर लोळत असल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यातही एक आता अश्रू बघायला मिळतात आणि एकंदरीतच पुन्हा काही दिवस अवकाळी पावसाचं शक्यता हवामान विभागानं वर्तविल्या असल्यामुळे जे काही उरलं सुरल्या ज्या आशा आहे, उरल्या शिरल्या भात पिकाचं भात पीक आहे ते हातातून जाऊ नये, निसर्गामध्ये त्या दुष्टचक्रामध्ये पुन्हा फटका बसू नये यामुळे या शेतात बघू शकतो शेतकऱ्यांनी आता ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीत भात पिकाची मळणी मशीन्सद्वारे करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून ज्या काही भात पीक हाताला येईल ते विकून त्यांच्यावरचं कर्ज फेडण्याची प्रक्रिया ते करतील. खरीप हंगामातील भात पीक अजूनही जे धान खरेदी केंद्रावर विकलं ते तसंच पडून आहे आणि आता रब्बीतील या उन्हाळी भात पिकाचं ही परिस्थिती निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडल्याने शेतकरी एकंदरीतच भंडारा जिल्ह्यात कुठेतरी चिंतातूर असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. आणि आता शासन यांना मदत करावी अशी त्यांची आर्त हाक आहे. शासन त्यांच्याकडे मदतीचा हात देतो का हे आता बघणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी आहे धाराशिवमधून. तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचं काम हे वेगानं सुरू असून तुळजापूर लवकरच रेल्वे नकाशावरती जोडलं जाणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाल्यानंतर देशभरामधील भाविकांसाठी प्रवास हा अधिक सोयीस्कर होणार आहे. तर या प्रकल्पाअंतर्गत सोलापूर धुळे मार्गावरती शिंगोरीमध्ये मध्य रेल्वेचा सर्वात मोठा 106 मीटरचा भव्य सिंगल स्पॅन हा पूल उभारला जातोय. मध्य रेल्वेच्या इतिहासामधील सर्वात मोठा रेल्वे ब्रिज असल्याचं सांगितलं जात आहे. तर भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या प्रकल्पाची पाहणी केली आहे. 2027 पर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्ण होऊन महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचं तुळजापूर हे रेल्वे नकाशाला आता जोडलं जाणार आहे. रेल्वे जी आहे ती धाराशिव स्टेशनवरनं तुळजापूर मार्गे सोलापूरला जाणार आहे आणि दुसरी रेल्वे जी आहे ती आपल्याला स्पष्टपणे दिसतं की एक रेल्वे जी आहे ती तुळजापूरहून आलेली ही थेट लातूरला जाणार आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून 106 मीटर स्पॅन असलेला हा पूल इथे बनतोय. ऐतिहासिक बाब आहे, आपल्यासाठी महत्त्वाची बाब आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे तुळजापूरला रेल्वेच्या नकाशावरती आणण्याचं काम अतिशय ताकदीने युद्ध पातळीवरती चालू आहे.
दिल्लीतील विवेक विहार परिसरामध्ये 4 इमारतीला आज पहाटे 3:45च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये 9 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल असून सध्या आग नियंत्रणात आहे. तर जखमींपैकी काही जणांची प्रकृती ही गंभीर आहे. आग लागलेल्या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू झालंय. आप लोग यहाँ रहने वाले हैं? नहीं नहीं, यहाँ के लिए बराबर क्या है। अच्छा, क्या हुआ था आप लोगों को पता अब चला? 4 बजे करीब यहाँ पे हादसा हुआ, 4 से पहले, 3:45 के बीच में। हाँ। तो ये इसमें जो है पीछे 2 फ्लोर में आग लगी है। पीछे के, इस बिल्डिंग के पीछे के बैक में, हाँ। बैक में आग लगी है इसमें। हाँ। और उसके बाद में एकदम राहत बचाव कार्य शुरू हाथ बचाव कार्य आ गया था इसमें। ये हमारी फायर ब्रिगेड आ गई थी। क्या जानकारी मिली है? जो फैमिलीज थी वो क्या करते थे? फैमिली में कितने मेंबर थे? एक ही फैमिली के लोगों को नुकसान हुआ है क्या? फैमिली के लोगों को ज्यादा नुकसान हुआ। ऊपर टॉप के पीछे वाले के पीछे जो फ्लोर थे उसमें दो फ्लोर वालों को जो है ना, जो 3rd फ्लोर और 4th फ्लोर पे फैमिली में कितने लोग थे जिन लोग? एक में 4 आदमी थे, एक में 5 आदमी थे। अच्छा, तो वो पूरी फैमिली खत्म हो गई है क्या? 3 लोग जिंदे में मिले इसमें। 9 लोगों की डेथ की वो है संभावना। 2nd फ्लोर में 1 डेड बॉडी मिली है, 3rd फ्लोर में 5 डेड बॉडी मिली है, 3rd फ्लोर के एक फ्लैट के अंदर 5 बॉडी मिली है जिसमें 1 बच्चा है और 4 वो हैं। तो एक तरह से एक परिवार के 5 सदस्य गए हैं। और जो 4th फ्लोर के जो लोग भागे थे छत की तरफ, छत में दरवाजे पर लॉक लगा होने की वजह से, धुएं की वजह से 3 डेथ हुई हैं। और फायर ब्रिगेड आने के बाद में 15 से 20 लोगों को फायर ब्रिगेड ने बचाया। नाशिकच्या रविवार कारंजा परिसरामध्ये चांदीच्या गणपतीला 11 किलो चंदनाचा लेप लावण्यात आलाय. तसंच गणपती मंदिरामध्ये 51 किलो मोगऱ्याच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. उष्मापासून चांदीच्या गणपतीला थंडावा मिळावा यासाठी चंदनाचा लेप लावण्यात आलेला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये उष्णता ही वाढत असल्यामुळे मंदिरामध्ये गारवा निर्माण करण्यासाठी हा चंदनाचा लेप लावण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.